चंदनपुरीला चाललोय. माझे 2 नंबरचे काका आहेत, त्यांनी तिथे गोंधळ ठेवलाय. मग आमची पूर्ण फॅमिली, घोलप फॅमिली आणि त्यांचे जावाई वगैरे मुली सगळ्यांना त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं. तर आम्ही सर्व मिळून चाललोय तिथे. खूप एन्जॉयमेंट होणार आहे. खानदेशी पद्धतीमध्ये कसं सेलिब्रेशन केलं जातं गोंधळचं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडेल. सकाळचे 4 वाजलेत. आम्ही सगळेजण निघालोय. ही आमची बस आहे पिंक कलरची. चालत चालत बसपर्यंत गेलो आणि फायनली मी बसमध्ये चढली. आमच्या बसमध्ये कोण कोण आहे बघूया आणि आम्हाला कोणतं सीट भेटतं आहे. आम्हाला शेवटचं सीट पाहिजे कारण की आम्हाला खूप एन्जॉयमेंट करायचे. तर आम्ही चढत चढत गेलो. माझे सगळी बहिणी वगैरे होत्या बसलेल्या आणि आम्हाला फायनली लास्टचं म्हणजे लास्टून 3रं 4थं सीट मिळालं. आणि मग आम्हाला सगळे गाडीमध्ये खूप एन्जॉयमेंट करायची होती म्हणून आम्ही अगोदरच ठरवलं होतं की आम्हाला पाठचं सीट पाहिजे. ही पूर्ण घोलप फॅमिली वगैरे सगळेजण बसले होते. आम्ही सर्वजण बसमध्ये बॅगा वगैरे ठेवून आलो आणि मग त्यानंतर गाडीची पूजा करायची होती. मग परत सगळेजण बायका खाली उतरल्या. मग त्यांनी सगळ्यांनी मग गाडीची पूजा वगैरे केली आणि ही माझी मोठी ताई आहे, ती गाडीची पूजा करते. गाडीला हार लावला, अगरबत्ती लावली, या सगळ्या गोष्टी केली. तिला ओवाळलं, गाडीच्या चाकांवरती पाणी ओतलं. कारण की कुठेही आपल्याला जर बाहेर देवदर्शनाला वगैरे कुठेही जायचं असेल पण त्या अगोदर आपण ज्या गाडीने जात असतो त्या गाडीची पूजा करून घ्यायची. कारण की आपलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे म्हणून. मग पूजा वगैरे झाली. सगळेजण खूप हॅपी होते की सर्वांना खूप एन्जॉयमेंट करायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सकाळी 4:30 पावणे 5 वाजता करत होतो आणि सगळ्यांना खूप मजा येत होती सगळ्या गोष्टी करताना. चला बसा बसा. बॅग कुठे आहे? इथं शिटा ठेवली मी. हाँ फोड़ फायनली आम्ही चंदनपुरी जाण्यासाठी आम्ही निघालो आहे आणि खूप थंडी आहे बाहेर.
आम्ही निघालो तेव्हा अंधार होतो. आता बघा किती मस्त उजाळ पडले आणि सूर्य पण किती छान दिसतोय. आणि आम्ही थोडा वेळ सकाळी आम्ही कसारा घाट चढायच्या अगोदर एका हॉटेलच्या इथे थांबलो होतो. सगळेजण गाडीच्या खाली उतरले आणि एक हॉटेल होतं तिथे गेले. सर्वजणांना जे खायचं होतं, चहा पाणी करायची होती, सगळ्यांनी केली. सकाळचं वातावरण खूप छान होतं, थंडी होती आणि थंडी पण खूप वाजत असल्यामुळे सगळ्यांनी स्वेटर वगैरे घातले होते. खूप एन्जॉयमेंट चालू होती गाडीमध्ये पण आणि सर्वांना खूप मजा येत होती की खूप दिवसानंतर हा प्रवास आम्ही करणार होतो आणि पूर्ण फॅमिली म्हणून तर खूप छान वाटत होतं. सगळेजण हॉटेलमध्ये बघा सगळे कसे बसले, ज्याला जे पाहिजे ते लोक सगळेजण त्यांचं ऑर्डर करतायत आणि खूप मजासुद्धा येते वातावरण छान असल्यामुळे. निघायच्या वेळेस हे दोघं जण खालीच राहून गेले होते. नंतर अचानक लक्ष गेलं की हे दोघं नाही आहेत. मग त्यांना कॉल केलं तर ते कुठेतरी कोणत्या तरी हॉटेलमध्ये ते खायला बसले होते. मग त्यांना कॉल करून बोलवलं. मग ते पळत पळत येत होते. त्यांना सगळेजण चिडवत होते की अरे तुम्हाला आम्ही आता इथेच सोडून जाणार होतो. या सगळ्या गोष्टी बसमध्ये चालू होत्या. खूप एन्जॉयमेंट चालू होती आणि मग त्यानंतर मग ते दोघं जण बसले आणि आमची बस निघाली. कसारा घाट उतरून आम्ही खाली आलो आणि मग त्यानंतर सगळ्यांना भुका लागल्या होत्या. दुपारचे 12 वाजून गेले होते आणि सगळ्यांनी घरून वेगवेगळे पदार्थ असं मस्त वेगवेगळ्या डिशेस घेऊन आले होते आणि मग आम्ही तिथे गाडी लावली आणि त्यानंतर मग असं चटई वगैरे टाकली आणि खाली बसलो. शेतच होतं, शेतासारखंच होतं तिथे आणि मग सगळेजण तिथे निसर्गरम्य वातावरणामध्ये सगळेजण आम्ही जेवायला बसलो. सगळ्यांना खूप आनंद, एन्जॉयमेंट या सगळ्या गोष्टी चालू होत्या. अशी मजा कधीतरी भेटते, रोज रोज नाही भेटत. अशी मजा कधीतरी भेटते, रोज रोज नाही भेटत. जेव्हा बघा परोठे आहेत आमच्याकडे. बोल बोनो. हॅलो गाईज, जाऊ जाऊ इथे बस. त्याला आता मी जेवायला चालली. बस प्रिया. तुम्ही बसा तिकडे, ललिता ताई नाही. हो जाऊ बघ बस. इथे बसले. एक प्लेट लगीन ठेवायला मामाना. मजले माडीला राजा राणीच्या जोडीला. नको आपल्यावर आल्यावरती बोलू. फोडू नका, फोडू नका. वजन चालू आहे.
तुझी पर्स भेटली चुप रे ओलिया जया पिया ओके डोलिया चलूं मैं तेरी गली में चलूं मैं तेरी गली पिया की गली तो लगे सबसे भली और सबसे भली ओ पिया ओ पिया हिरवा पदरानी हिरवा पदरानी बाबाई तू हिरवा काय बोलताय बसमध्ये खूप एन्जॉयमेंट चालू होती. खूप रील्स बनवल्या, खूप गाण्याच्या भेंड्या खेळल्या आणि त्यानंतर फायनली आम्ही चंदनपुरीमध्ये पोचलो आहे. तुम्ही बघू शकता तिकडचं वातावरण किती छान आहे. आकाश पाळणा वगैरे आणि आजूबाजूचे दुकानं पण खूप छान असे स्टॉल लागले तिथे. आणि आता आमची गाडी आता पार्किंग कुठे होते तेच बघतायत सगळेजण. आणि त्यानंतर पार्किंग झाल्यानंतर मग आम्ही उतरणार खाली आणि मग आम्ही जिथे आमचं स्टे आहे रूमवर आणि त्यानंतर आम्ही तिथे जाणार. पोचलोय आणि या ठिकाणी खूप लोक गोंधळ करायला आलेत. तुम्ही बघू शकतात आणि आमचा पण मी तुम्हाला गोंधळ दाखवणार आहे कसा होणार आहे ते बघूया आपण. संध्याकाळचे 6 वाजलेत. मी रेडी झाली आहे. सगळेजण छान छान कपडे घालून सगळेजण रेडी झालेत आणि आता पूजाविधी सुरू होणार आहेत. आणि सगळी पूर्ण घोलप फॅमिली, आलेले नातेवाईक सगळेजण त्या पूजेला तिथे बसलेत. हे माझे दादा वहिनी आहेत, त्यांचाच गोंधळ आहे. त्यांच्याच गोंधळासाठी आम्ही आलो आहे तिथे. आणि सगळेजण आता ती पूजामध्ये बसणार आहेत. पूर्ण घोलप फॅमिली एक एक सगळेजण त्या पूजेमध्ये बसून इथे पूजा चालू आहे. जागरण गोंधळच्या अगोदर इथे ही पूजा करतात. ते पूजाची तयारी चालू आहे. सर्व परिवार, घोलप परिवार इथे बसलेलं दिसतंय. बघा, तुम्ही बघू शकतात.
आता आम्ही सर्वजण देवांना जेजुरी फिरायला घेऊन चाललोय. चला बघूया आता की कसं जातात, कसं सेलिब्रेट होतं या सगळ्या गोष्टी. आणि फर्स्ट टाइम मी गोंधळचा व्हिडिओ अपलोड करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा आणि सांगा कसं वाटलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी. अजून पुढे पण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे, पण तरी आता पण सांगते की गोंधळचे व्हिडिओ बघा. मी फर्स्ट टाइम अपलोड करणार आहे. तर जे दिसते ते खंडेराव महाराज आणि बाणूबाईंचं मंदिर आहे. इथे सगळेजण आता दर्शन घ्यायला चाललेत. आपण पण जाऊया. चला. दादा वहिनी आता मंदिरामध्ये जात आहेत. तुम्ही बघू शकता. इधर भी देखो, इधर भी देखो. देखते देखते चलो. या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला या. चला आपण बघूया. चला चला चला. हाय गाईज, आम्ही आता दर्शन घेऊन आलो. आमचं दर्शन झालेलं आहे. चला चप्पलची पूजा वगैरे झाली आणि पाय पडून आलो. आणि त्यानंतर आम्ही इथे जत्रेत फिरायला आलोय. चंदनपुरीला आलं तर इतके जत्रा भरलेली असते, तेव्हा सगळेजण या जत्रेचा आस्वाद घेतात आणि मजा करतात सगळेजण. आता आम्ही बाळाईला भेटायला चालू. चला या बघूया. मंडी नाही, दुसरा मंदिर नागावर अच्छा.
Okay. 我买多很长。आगे सरकला जायचंय. आम्ही घरी यायला निघालो चंदनपुरीवरनं. तिकडनं येताना कसारायला गाडी थांबली तेव्हा सर्वजण ही रील्स बनवत होते. खूप मजा मस्ती चालू होती रील्स बनवताना सगळ्यांची.
सबको बघा सबको बघा. फायनली आम्ही ज्या समारंभासाठी आलो होतो तो समारंभ खूप छान पार पडलाय गोंधळाचा आणि सगळं गोंधळ समारंभ झालाय. आम्ही जत्रेमध्ये जाऊन थोडीफार शॉपिंग केली आणि आता आम्ही घरी जायला निघतोय. कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.